नमस्कार मैत्रिणींनो. पाऊस असो वा ऊन, आपल्याला नोकरी, व्यवसाय आणि कामासाठी दररोज घराबाहेर पडावंच लागतं. पण ह्या पावसाळ्यात बदलत्या हवामानामुळे शरीरात आळस आणि थकवा लवकर जाणवतो. म्हणूनच रोजच्या धावपळी स्वतःला फिट, ऊर्जेने भरपूर आणि ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आज आपण पावसाळ्यात रोज खावेत असे 18 आरोग्यदायी पदार्थ पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट पहिल्या पदार्थापासून सुरू करूया. टिप नंबर 1. आल्याचा चहा किंवा काढा. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे एक शक्तिशाली तत्व असते. हे शरीरातील जठराग्नी प्रदीप्त करते, खाल्लेले अन्न लवकर पचवते आणि पावसाळ्यातील दमट हवामानामुळे घशात होणारी खवखव थांबवून आराम देते. योग्य पर्याय. पावसाळ्यात नेहमीच्या दुधाच्या ऐवजी एका कपात पाणी घेऊन त्यात अर्धा इंच आलं किसून तुळशीची पाने टाकून 5 मिनिटे उकळवा आणि हा हर्बल चहा दिवसातून एकदा नक्की प्या. 2 नंबर. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे तत्व असते, जे नैसर्गिकरित्या शरीरातील अंतर्गत स्वास्थ्य सुधारते. पावसाळ्यात हवेतील गारव्यामुळे अनेकांचे सांधे दुखून वात वाढतो. हळद सांध्याचे आरोग्य मजबूत ठेवते. योग्य पर्याय. रात्री झोपण्यापूर्वी एका पातेल्यात दूध गरम करा. त्यात अर्धा लहान चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाका. मिरीमुळे हळद शरीरात 100% शोषली जाते आणि हे दूध कोमट करून प्या. टिप नंबर 3. तुळशी आणि पुदिन्याचा चहा. तुळशी नैसर्गिकरित्या शरीराला ताजेतवाने ठेवते आणि पुदिना पोटाला थंडावा देतो व पचनक्रिया मजबूत करतो. हे दोन्ही एकत्र आल्यास शरीराची कार्यक्षमता वाढते. योग्य पर्याय. दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा शरीरात आळस जाणवतो तेव्हा पाण्यात 5 तुळशीचे पाने आणि 5 पुदिन्याची पाने उकळून गाळून त्यात थोडा लिंबाचा रस घालून प्या. टिप नंबर 4. ज्वारी आणि बाजरीची भाकरी. गव्हाच्या चपातीपेक्षा ज्वारी आणि बाजरी पचायला खूप हलकी असते, शरीराला योग्य उष्णता देते आणि पावसाळ्यात पोट साफ ठेवण्यास मदत करते. योग्य पर्याय. पावसाच्या 3 ते 4 महिन्यात रात्रीच्या जेवणात चपातीऐवजी गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि पालेभाजी खाण्याचा नियम करा. टिप नंबर 5. भिजवलेले बदाम आणि अक्रोड. पावसाळ्यातील दमट आणि थंड वातावरणामुळे त्वचा आणि केसांचा कोरडेपणा वाढतो. सुकामेव्यातील व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड शरीराला आतून पोषण देतात. योग्य पर्याय. रात्री 5 बदाम आणि 2 अक्रोड पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर बदामाचे साले काढून ते रिकाम्या पोटी व्यवस्थित चावून खा. 6. व्हिटॅमिन सी युक्त लिंबू आणि आवळा. व्हिटॅमिन सी शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत करते, जी आपल्याला दररोज ठेवण्यासाठी मुख्य काम करते. पावसाळ्यात लिंबू आणि आवळा यकृत, लिव्हर डिटॉक्स ठेवतात. योग्य पर्याय. रोजच्या जेवणात डाळ भातावर किंवा भाजीवर अर्धे लिंबू पिळण्याची सवय ठेवा. तसेच सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा आवळ्याचा रस पिणे सुरू करा. टिप नंबर 7. कच्चा लसूण. लसणामध्ये ऑलिसिन नावाचे नॅचरल तत्व असते. हे रक्ताभिसरण सुधारते, शरीराला आतून डिटॉक्स करते आणि वयाची 30 ओलांडलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राखण्यास मदत करते. योग्य पर्याय. रोज सकाळी उठल्यावर लसणाची फक्त 1 पाकळी बारीक चिरून घ्या. ती 2 मिनिटे हवेत तशीच ठेवा, जेणेकरून त्यातील औषधी घटक ॲक्टिव्हेट होतील आणि नंतर कोमट पाण्यासोबत ती खा. शरीराला ऊब देणारे आणि डिटॉक्स करणारे 5 पेय. टिप नंबर 8. घरी बनवलेले गरम सूप. पावसाळ्यात पचनशक्ती मंद असल्यामुळे जड अन्न पचायला वेळ लागतो. गरम व्हेजिटेबल किंवा चिकन सूप हे न्यूट्रिएंट्सने समृद्ध असते आणि पचायला अत्यंत हलके असते. शरीराला झटक्यात ऊर्जा देते. योग्य पर्याय. संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान भूक लागल्यास बाहेरचे मैद्याचे सूप पिण्याऐवजी घरी दुधी, भोपळा, गाजर, टोमॅटो एकत्र उकळून त्यात लसूण आणि कोथिंबीर टाकून फ्रेश तूप गरम गरम प्या. 9. उकळलेले पाणी. पावसाळ्यात पाण्याचे शुद्धीकरण व्यवस्थित असणे गरजेचे असते. साधे पाणी कधीकधी पचायला जड जाऊ शकते, पण पाणी उकळल्याने ते हलके होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत करते. योग्य पर्याय. घरात पिण्याचे पाणी वापरताना ते आधी गॅसवर 10 मिनिटे चांगले कडक उकळून घ्या आणि थंड झाल्यावरच ते पिण्यासाठी वापरा. बाहेर जाताना घरच्या उकळलेल्या पाण्याची बॉटल सोबत ठेवा. 10.
मेथी किंवा जिऱ्याचे पाणी. मेथी आणि जिरे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्याचे काम करतात. हे रक्त शुद्ध ठेवतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी वाढू देत नाहीत आणि पावसाळ्यात त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवतात. योग्य पर्याय: रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे किंवा मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी उठून ते पाणी गाळून गरम करा आणि चहासारखे उपाशी पोटी प्या. 11. ताजे ताक. ताक हे एक उत्तम नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे रक्षण करतात आणि पचनशक्ती मजबूत करतात. पण पावसाळ्यात ते योग्य वेळीच पिणे गरजेचे आहे. योग्य पर्याय: रात्री किंवा संध्याकाळी ताक अजिबात पिऊ नका. फक्त दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताज्या ताकात भाजलेली जिरेपूड आणि थोडे काळे मीठ टाकून नियमित प्या. 12. नाशपाती. नाशपाती या फळात मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि आरोग्याला पोषण देते. योग्य पर्याय: पावसाळ्यात दिवसात बाजारात नाशपाती सहज मिळते. दुपारच्या वेळेस स्नॅक्स म्हणून एक ताजे नाशपाती खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. ताकद आणि पोषण देणारे 3 कडक अन्नपदार्थ. 13. मोड आलेली कडधान्ये. कडधान्यांमध्ये भरपूर प्रोटीन आणि जीवनसत्त्वे असतात जे स्नायू मजबूत होतात. पण पावसाळ्यात कच्चे मूग किंवा मटकी खाण्याऐवजी उकडलेले अन्न पोटासाठी जास्त हलके असते. योग्य पर्याय: कडधान्यांना मोड आल्यानंतर त्यांना कच्चे खाण्याऐवजी कुकरमध्ये किंवा पातेल्यात थोडे उकडून घ्या. नंतर त्यात कांदा, टोमॅटो आणि काळी मिरी टाकून कडक नाश्ता बनवा. 14. भाजलेले मके. मक्यामध्ये फॉलिक ॲसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. पावसाळ्यात बाहेरचे तळलेले पदार्थ खाण्याऐवजी मका खाणे हा उत्तम, सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय आहे. योग्य पर्याय: घरी आणलेले मक्याचे कणीस उकडून घ्या किंवा गॅसवर भाजून घ्या आणि त्यावर लिंबू व सैंधव मीठ लावून संध्याकाळच्या वेळी खा. मित्रांनो, हे पदार्थ जर आपण रोज खाल्लेच पाहिजे पण त्यासोबत ह्या 4 गोष्टींची पावसाळ्यात काळजी घ्या जेणेकरून आरोग्याचा समतोल छान राहील. तर मित्रांनो, आपल्याला कामासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी दररोज घराबाहेर पडावंच लागतं. पाऊस असो, आपल्याला जबाबदाऱ्या आपल्याला चुकवता येत नाही. पण ह्या धावपळीच्या आयुष्यात जर आपलं शरीर साथ देणार नसेल तर आपण कामावर लक्ष कसे देणार? म्हणूनच रोजच्या या धावपळीत स्वतःला फिट ठेवण्यासाठी हे पदार्थ आजपासूनच तुमच्या आहारात भाग बनवा. कारण तुमची तब्येत चांगली असेल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि कामाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळू शकाल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक